Hello students, welcome once again. So in this lecture we are going to discuss some multiple choice questions based on semiconductors topic. Okay, तर ॲक्च्युली हा जो सेमीकंडक्टर आहे तो बेसिक सेमीकंडक्टर टॉपिक जो 11th स्टँडर्डला आहे तो सेमीकंडक्टर टॉपिक आहे आणि त्याच्यामधले काही MCQ आपण डिस्कस करणार आहोत. आपण याची ऑलरेडी थेरॉटिकल किंवा याच्या हायलाइट्स काय आहेत त्या पाठीमागच्या लेक्चरला बघितलेल्या आहेत. सो आता काही क्वेश्चन्स आहेत, ॲक्च्युली तितके क्वेश्चन्स त्याच्यावरती रिलेट करत नाहीत कारण सेमीकंडक्टर आणि सेमीकंडक्टर डिव्हाइसेस असे दोन टॉपिक आहेत आणि दोन्ही सेपरेट केल्यामुळे आपल्याला थोडंसं त्या टॉपिक वाईजसुद्धा क्वेश्चनचं सेपरेशन करणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळं हा 11चा सेमीकंडक्टर आहे, मी सुरुवातीलाच सांगतो, आणि त्याच्यातले काही क्वेश्चन्स आपण आजच्या लेक्चरला डिस्कस करणार आहे. दुसरी गोष्ट, जो 12थला सेमीकंडक्टर आहे तो ॲक्च्युली सेमीकंडक्टर डिव्हाइसेस असा टॉपिक आहे. म्हणजे सेमीकंडक्टर मटेरियलचा यूज करून जी डिव्हाइसेस तयार केली जातात आणि त्याचा प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन तयार होतं ती डिव्हाइसेस म्हणजे सेमीकंडक्टर डिव्हाइसेस, आणि तो सिलेबस जो आहे तो 12थला तो आपण पुढच्या काही लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर आत्ता आपण जी 11ची जी काही सेमीकंडक्टर्स रिलेटेड एक्झाम्पल्स आहेत त्याचं डिस्कशन करणार आहोत. सो लेट स्टार्ट. ओके, सो क्वेश्चन्स जर बघितले तर ऑलमोस्ट थिअरॉटिकल क्वेश्चन्स आहेत, त्यामुळे मॅक्सिमम क्वेश्चन्स आपल्याला डिस्कस करायला मिळतात किंवा मॅक्सिमम क्वेश्चन्स आपल्याला बघायला मिळतील कारण क्वेश्चन्स सगळे थिअरॉटिकल आणि काही न्यूमरिकल्स आहेत. ओके, चला, थोडेफारच न्यूमरिकल आहेत बट मॅक्सिमम थिअरॉटिकल क्वेश्चन्स ह्या टॉपिकमध्ये अवेलेबल आहेत. लुक ॲट द फर्स्ट क्वेश्चन. सो व्हॉट इज द फॉरबिडन एनर्जी गॅप इन जूल फॉर ए जर्मेनियम क्रिस्टल. आता हा एक बेसिक क्वेश्चन आहे की फॉरबिडन एनर्जी गॅप म्हणजे काय. आपण बघितलं होतं कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड. तर व्हॅलन्स आणि कंडक्शनमध्ये एक पर्टिक्युलर गॅप असतो, डिपेंड्स अपॉन द टाईप ऑफ मटेरियल. तो मग इन्सुलेटर असेल, कंडक्टर असेल आणि सेमीकंडक्टर असेल तर आपल्याला जनरली ते गॅप माहीत आहेत. ओके, सो त्यातला आपण एक 0.7 EV असा एक गॅप बघितला होता जर्मेनियमसाठी. ओके, सिलिकॉनसाठी आपण तो 0.7 असं म्हणतो, किंवा सिलिकॉन जर्मेनियम याच्यासाठी जो गॅप आहे तो जनरली 0.7 EV इतका असा डिफाईन केला जातो. आता हा आणि ते कट ऑफ व्होल्टेज किंवा जे काही ब्रेकडाऊन व्होल्टेज याच्यात फरक आहे बरं का, कारण जर्मेनियमचं ब्रेकडाऊन व्होल्टेज 0.3 असतं आणि सिलिकॉनचं ते 0.6-0.7 असतं. ते व्होल्टमध्ये झालं, थोडंसं त्याचा इतर रेफरन्स घेऊ नका. तर ॲक्च्युली हा गॅप आहे. ओके, सो लेस दॅन 1 EV गॅप आपण डिफाईन करतो. सो ॲक्च्युअल जो EG आहे ना, EG दॅट इज गॅप विच इज लेस दॅन 1 EV. सो दिस इज फॉर सेमीकंडक्टर. सो सेमीकंडक्टरसाठी जो काही गॅप आहे तो 1 EV पेक्षा कमी असतो. आता 1 EV पेक्षा कमी म्हणजे आपण जनरली 0.7 EV असं घेऊ शकतो. सो 0.7 EV. सो दिस इज द एनर्जी गॅप असं म्हणूया आपण. बट ही व्हॅल्यू आपल्याला जूलमध्ये कन्वर्ट करायची आहे. मग तुम्हाला EVचं कन्वर्जन जूलमध्ये कसं करायचं हे माहीत पाहिजे. सिम्पल कन्वर्जन आहे, हे 0.7 आहे तसंच ठेवायचं, फक्त याला मल्टिप्लाय इंटू ईची व्हॅल्यू असते त्यानं मल्टिप्लाय करायचं असतं. म्हणजेच किती, 1.6 इंटू 10⁻⁹. जो काही इलेक्ट्रॉनवरचा चार्ज आहे त्या चार्जच्या व्हॅल्यूनं त्याला काय करायचं असतं, मल्टिप्लाय करायचं असतं. आपल्याला त्याचा ॲन्सर मिळून जाईल. सो हे जर तुम्ही सॉल्विंग केलं तर हे जे ॲन्सर आहे ते जूलमध्ये आहे बघा. सो दिस पर्टिक्युलर ॲन्सर ऑर दिस एनर्जी गॅप इज इन जूल. सो आपल्याला 1.12 इंटू 10⁻⁹ म्हणजेच क्वेश्चन जो फर्स्ट आहे त्याचा आपल्याला बी आन्सर मिळेल. सो तुम्ही हे सॉल्विंग केलं तर तुम्हाला EVचे कन्वर्जन जूलमध्ये झालेलं बघायला मिळेल. ओके, सो एक थोडासा अगदी सिम्पल हा थेरॉटिकल क्वेश्चनच आहे थोडक्यात, फार काय याच्यामध्ये न्यूमरिकल असं काही नाही, फक्त कन्वर्जन आहे EVचं जूलमध्ये. नेक्स्ट, देर इज अ स्मॉल एनर्जी गॅप बिटवीन द कंडक्शन अँड व्हॅलन्स बँड. ओके, तर आता कंडक्शन आणि व्हॅलन्स बँडमध्ये एक पर्टिक्युलर गॅप असतो, त्याला आपण एनर्जी गॅप असं म्हणतो. ठीक आहे, तर व्हॅलन्स आणि कंडक्शनमधला मी इथं थोडंसं या साईडला डिफाईन करतो बघा. तर समजा हा व्हॅलन्स बँड आहे, VB म्हणतो मी त्याला, आणि हा याच्यावरती जो आहे तो कंडक्शन बँड असतो, त्याला CB म्हणूया. तर ह्या दोघांच्यामध्ये हा गॅप आहे बघा. ठीक आहे, तर अगदीच गॅप निग्लिजिबल असेल तर ओव्हरलॅप झाला असं म्हटलं जातं. म्हणजे कोण, CB आणि VB दॅट इज कंडक्शन आणि व्हॅलन्स एकमेकांच्यावरती ओव्हरलॅप झाले.
म्हणजे व्हॅलन्समधले लगेच इलेक्ट्रॉन्स कंडक्शनमध्ये आणि कंडक्शनचे इलेक्ट्रॉन्स लगेच अवेलेबल झाले कंडक्शनसाठी. सो ते कंडक्टरसाठी असतं. जर गॅप खूप मोठा असेल तर तो इन्सुलेटर असेल, आणि जर गॅप मीडियम असेल म्हणजेच 1 EV वगैरे त्याच्या लेस दॅन असेल तर तो इन्सुलेटर असतो. ओके. मग आता इथं सांगितलं की देअर इज अ स्मॉल एनर्जी गॅप बिटवीन द कंडक्शन अँड व्हॅलन्स बँड. सो तुम्ही चेक करा, कॉपर, सिल्वर आणि ॲल्युमिनियम हे जर तिघं बघितलं तर हे तिघं मेटल आहेत किंवा हे तिघं गुड कंडक्टर्स आहेत असं म्हणू शकतो आपण. मग ह्या तिघांच्यासाठी जो काही व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँडमधला जो गॅप असेल तो मिनिमम असेल किंवा ओव्हरलॅप झालेला असेल. ओके. सो वी कॅन से दॅट फॉर कॉपर, सिल्वर अँड ॲल्युमिनियम द एनर्जी गॅप इज सो negligible, or we can say that the valence and conduction bands are overlapped each other. Okay. So remaining is what? So sodium. So we can say that there is a something gap is to be present for the sodium. So second question जो आहे त्याचा आन्सर C असेल. सो थोडीशी हिंट लक्षात ठेवा. ऑलमोस्ट क्वेश्चन मी डिस्कस करतोय. ऑलमोस्ट म्हणण्यापेक्षा प्रत्येक टाईपवरचे मॅक्सिमम क्वेश्चन्स मिळत आहेत, आणि हे सगळं बेसिक सेमीकंडक्टर्स जी काही थिअरी आहे ती तुम्हाला रीड केल्यानंतर सुद्धा हे सगळे क्वेश्चन्स लक्षात राहू शकतात. ओके. अगदी तुम्ही हे क्वेश्चन्स पाठ केले तरीसुद्धा चालतील, कारण थेरॉटिकल क्वेश्चन्स आहेत. पाठ म्हणजे क्वेश्चन आणि आन्सर त्याचा ऑप्शन बघा, हे लक्षात राहू शकतं, आपल्याला रिकॉल होऊ शकतं. कदाचित जर हा क्वेश्चन अचानक तुम्हाला CETला आला, कुठला, देअर इज अ स्मॉल एनर्जी गॅप बिटवीन द कंडक्शन अँड व्हॅलन्स बँड, तर तिथं तुम्ही ऑप्शन्स कसेही देऊ देत तुम्हाला. पहिला सोडियम देऊ दे, कॉपर, सिल्वर, ॲल्युमिनियम, कसेही रिव्हर्स इकडे तिकडे ऑप्शन्स देऊ देत. तुम्ही सोडियम बघितल्यानंतर तुम्हाला हे आठवू शकेल की हा पण क्वेश्चन बघितलेला आहे. सो असं थोडासा जर विचार केला तर तुम्ही याच्याप्रमाणे हे सोडवू शकता. नेक्स्ट तिसरा क्वेश्चन बघा. द सिलिकॉन अँड कॉपर आर कूल्ड फ्रॉम 300 to 100. टेम्परेचर डिक्रीज केलेलं आहे. ओके. सो द स्पेसिफिक रेजिस्टन्स, सो रेजिस्टिव्हिटी सांगायची आहे आपल्याला. ओके. रेजिस्टिव्हिटी काय होणार आहे, तर आपल्याला माहिती आहे की थोडंसं टेम्परेचर वाढलं तर रेजिस्टिव्हिटी वाढते असं आपण म्हणतो. ठीक आहे. सो इथं काय झालं बघा, टेम्परेचर 300 to 100 म्हणजे थोडक्यात टेम्परेचर कमी केलेलं आहे. ओके. सो टेम्परेचर कमी केल्यामुळं काय होणार आहे, तर मेटलची रेजिस्टिव्हिटी कमी होणार आहे. यस, टेम्परेचर आणि रेजिस्टन्स यांच्यामध्ये रिलेशन थोडक्यात इथं बघायचं आहे. ओके. सो लेट मी गिव्ह यू द आन्सर. यस, आता सिलिकॉन आणि कॉपर आहे बघा. एक आहे सिलिकॉन आणि एक आहे कॉपर. तर मी सिलिकॉनसाठी पहिल्यांदा सांगतो तुम्हाला. सिलिकॉनसाठी जनरली जर 0 टेम्परेचर असेल तर ते ॲज अ इन्सुलेटर असतं. सिलिकॉन म्हणजे सेमीकंडक्टर. बट जर टेम्परेचर वाढलं तर काय होतं की त्याची कंडक्शन जे आहे, कंडक्टिव्हिटी थोडक्यात वाढते. कोणाची? सिलिकॉनची. मग आता इथे टेम्परेचर कमी केलेलं आहे. ओके. टेम्परेचर कमी केलं तर कंडक्टिव्हिटी पण काय होणार आहे, कमी होणार आहे. मग कंडक्टिव्हिटी कमी झालं तर रेजिस्टिव्हिटी इन्क्रीज होणार आहे सिलिकॉनची. सो वी कॅन से दॅट इन्क्रीज इन सिलिकॉन. सो रेजिस्टिव्हिटी वाढली. आणि आता हेच मेटलसाठी काय झालं बघा, रेजिस्टिव्हिटी कमी झाली, म्हणजे टेम्परेचर कमी झाल्यामुळं रेजिस्टन्स कमी झाला असं आपण म्हणूया. ओके. आणि रेजिस्टन्स कमी झाल्यामुळं कॉपरची रेजिस्टिव्हिटी डिक्रीज झाली. लक्षात येते. फक्त सिलिकॉनमध्ये टेम्परेचर कमी झाल्यामुळे आपण कंडक्टिव्हिटी कमी झाला असं म्हटलं आणि रेजिस्टिव्हिटी इन्क्रीज झाली असे म्हटलं. सो ऑप्शन सी इज करेक्ट फॉर दिस सिलिकॉन अँड कॉपर. ओके. सो दीज आर द क्वेश्चन्स. नेक्स्ट. ओके. अगेन सम theoretical questions. सो ॲब्सोल्यूट झिरो किंवा ॲट ॲब्सोल्यूट झिरो सिलिकॉन ॲक्ट्स ॲज, मी आत्ताच एक अर्थ सांगितला तुम्हाला. जे सेमीकंडक्टर्स असतात, सेमीकंडक्टर्स म्हणजे हा सिलिकॉन कोण आहे, सेमीकंडक्टर आहे. तर ॲब्सोल्यूट झिरोला सिलिकॉन हे कंडक्ट होत नाहीत, म्हणजे नो कंडक्शन, तिथं कंडक्शन होत नाही. मग इफ नो कंडक्शन और नो कंडक्शन इज देअर, सो वी कॅन से दॅट इट इज ॲन और इट कॅन बी ॲक्ट्स ॲज ॲन इन्सुलेटर. ओके. सो फॉर किंवा ॲट ॲब्सोल्यूट झिरो सिलिकॉन ॲक्ट्स ॲज ॲन इन्सुलेटर. सो क्वेश्चन 5 आहे त्याचा ऑप्शन सी असेल. नेक्स्ट क्वेश्चन 6 दिसतोय. हे नंबर्स थोडेसे आदले मधले असतील, म्हणजे असं काही नाही. तुम्हाला फक्त इथं मी
अनाऊन्स केल्यानंतर ते लक्षात यावं त्यासाठी मी इथं नंबर इथं ठेवलेला आहेत. ओके. नेक्स्ट, द डिफरन्स इन द व्हॅरिएशन ऑफ रेजिस्टन्स विथ टेम्परेचर इन मेटल अँड सेमीकंडक्टर अरायझेस इसेन्शियली ड्यू टू द डिफरन्स इन द. ओके, ड्यू टू द डिफरन्स इन द. लुक ॲट द ऑप्शन्स. पहिला आहे क्रिस्टल स्ट्रक्चर, दुसरा आहे व्हॅरिएशन ऑफ नंबर ऑफ चार्ज कॅरियर्स विथ टेम्परेचर, तिसरा आहे टाईप ऑफ बॉन्डिंग आणि चौथा आहे व्हॅरिएशन ऑफ स्कॅटरिंग मेकॅनिझम विथ टेम्परेचर. ओके, सो याचं ॲक्च्युअल आन्सर आहे व्हॅरिएशन ऑफ नंबर ऑफ चार्ज कॅरियर्स विथ टेम्परेचर. म्हणजे थोडक्यात याचा अर्थ काय आहे, तर करंट आणि टेम्परेचरमधलं रिलेशन आहे. बिकॉज करंट इज नथिंग बट द फ्लो ऑफ चार्ज. मग सेमीकंडक्टर असेल तर त्याच्यामधला होलचा करंट असेल किंवा इलेक्ट्रॉनचा करंट असेल. सो व्हॅरिएशन ऑफ नंबर ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू द टेम्परेचर. ओके. आणि जर मेटल असेल तर मेटलमध्ये मग इलेक्ट्रॉन्स म्हणूया. सो इलेक्ट्रॉन्समुळे करंट फ्लो होणार आहे. ओके. सो वी कॅन से दॅट देर इज अ डिफरन्स ऑफ व्हॅरिएशन ऑफ रेजिस्टन्स विथ टेम्परेचर इन मेटल ॲज वेल एज सेमीकंडक्टर इज अरायझेस ड्यू टू द व्हॅरिएशन ऑफ नंबर ऑफ चार्ज कॅरियर्स विथ द टेम्परेचर. आता थोडंसं बघा, अशा टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत हे जर तुम्हाला लवकर रिकॉल होत नसतील तर थोडंसं तुम्ही चारही ऑप्शन वाचून त्याच्यामधला ऑप्शन सिलेक्ट करू शकता. बट त्याच्यासाठी तुम्हाला किमान त्या टॉपिकचं नॉलेज असणं गरजेचं आहे. मग लाईक हा सेमीकंडक्टर असेल त्याच्याबद्दल थोडंफार तरी तुम्हाला माहीत पाहिजे, तरच तुम्ही हे अशा पद्धतीनं सॉल्विंग करू शकता. नेक्स्ट, ओके, अगेन 2 क्वेश्चन्स थिअरॉटिकलच आहेत. in good conductors the gap between the valence band and conduction band is. आत्ताच मी याचा आन्सर सांगितलेला आहे. म्हणजे गुड कंडक्टर जर असेल, इथं CV होता दॅट इज कंडक्शन आणि त्याच्यावरती VB होता. हा गॅप आहे दोघांच्या मधला. बट जर हे दोन बँडमधलं डिस्टन्स जर आपल्याला कंडक्शनसाठी सांगायचं असेल तर हे दोन बँड ओव्हरलॅप झालेले असतात. ओके. सो ओव्हरलॅप झाले म्हणजे काय झालं, तो गॅप 0 झाला. सो EG इज इक्वल टू 0. सो हे लक्षात ठेवावंच लागेल तुम्हाला की EG इज इक्वल टू 0 हे मेटलसाठी असतं. सो इन गुड कंडक्टर्स द गॅप बिटवीन द व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड इज 0. म्हणजे EGची व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार आहे, 0 मिळणार आहे. का? कारण ते मेटल्स आहेत. कारण लगेच व्हॅलन्समधले इलेक्ट्रॉन्स कुठं अवेलेबल होत आहेत, कंडक्शनमध्ये अवेलेबल होत आहेत. आणि कंडक्शनमधले इलेक्ट्रॉन्स लगेच इलेक्ट्रिक करंट फ्लो होण्यासाठी अवेलेबल होतात. दॅट्स वाय 0. हा सुद्धा CET 2009चा क्वेश्चन आहे. नेक्स्ट, अगेन थिअरॉटिकल क्वेश्चनच आहे बघा. कार्बन, सिलिकॉन, जर्मेनियम ॲटम्स हॅव 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इन इच. ॲट रूम टेम्परेचर विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज मोस्ट ॲप्रोप्रिएट. आता थोडंसं तुम्हाला कार्बन, सिलिकॉन आणि जर्मेनियम ह्या 3 ॲटमचं कंपॅरिझन करावं लागेल. आता कार्बन हा जनरली इन्सुलेटर आहे बघा. कार्बन हा इन्सुलेटर आहे आणि सिलिकॉन आणि जर्मेनियम हे दोघं कसे आहेत, सेमीकंडक्टर्स आहेत. हिंट बघा, कार्बन हा इन्सुलेटर आहे आणि सिलिकॉन आणि जर्मेनियम हे दोघं जण सेमीकंडक्टर्स आहेत. सो मला सांगा, जर इन्सुलेटर असेल कार्बन तर त्याचा बँड गॅप कसा असणार आहे, मॅक्सिमम असणार आहे. कुणासाठी? कार्बनसाठी. म्हणजे कार्बनसाठी जो EG आहे तो ग्रेटर दॅन 3 EV किंवा अगदी ग्रेटर दॅन 5 EV म्हटलं तरी चालेल. बिकॉज इट इज अ इन्सुलेटर, इट इज अन इन्सुलेटर. ओके. आणि सिलिकॉनसाठी आणि याच्यासाठी तो गॅप थोडासा मिनिमाइज असेल ना. ओके. सो कुठला ऑप्शन बघा, नंबर ऑफ फ्री कंडक्टर इलेक्ट्रॉन्स इज निग्लिजिबल स्मॉल इन ऑल द 3. Number of free electrons for conduction is significant in all of the 3. The number of free electrons for conduction is significant only in silicon and germanium but very small in C. The number of free conduction electron is significant in C but small in Si and G. थोडंसं पहिले 2 ऑप्शन तर नसणारच आहेत बघा. कारण आपल्याला एक कार्बन हा इन्सुलेटर आहे आणि सिलिकॉन आणि जर्मेनियम हे सेमीकंडक्टर्स आहेत. मग सेमीकंडक्टर्समध्ये इलेक्ट्रॉन्स असतात किंवा होल्स पण असतात ना, इलेक्ट्रॉन्स ॲज वेल ॲज होल्स असतात. बट इन्सुलेटरमध्ये कोणीच नसतं. मग याचा रेफरन्स घेऊन तुम्ही तिसरा C ऑप्शन बघा. व्हॉट इज ऑप्शन?
द नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स फॉर कंडक्शन इज सिग्निफिकंट ओनली इन सिलिकॉन अँड जर्मेनियम बट व्हेरी स्मॉल इन कार्बन. व्हेरी स्मॉल म्हणण्यापेक्षा निग्लिजिबलच, कारण कार्बन हा कोण आहे, इन्सुलेटर आहे. सो कार्बनमध्ये इलेक्ट्रॉन्स नसतील, बट सिलिकॉन आणि जर्मेनियममध्ये काही अमाऊंट, काही फॉर्ममध्ये इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असू शकतील. एन टाईप पी टाईप आपण तयार करतो, त्याच्यानुसार आपण म्हणू शकतो की इलेक्ट्रॉन्स कॅन बी अवेलेबल इन द सिलिकॉन अँड जर्मेनियम. ओके, का तर ते सेमीकंडक्टर्स आहेत. सो सी ऑप्शन आहे याचा. नेक्स्ट, ओके, अगेन 3 क्वेश्चन आहेत बघा याच्यामध्ये. ओके, थोडंसं थेरॉटिकल क्वेश्चन जास्त असल्यामुळे मी अशा पद्धतीनं तुम्हाला हे दाखवतोय. चला, क्वेश्चन नंबर 11 बघा. द इम्प्युरिटी ॲटम विथ विच प्युअर सिलिकॉन शुड बी डोप्ड टू मेक ए पी टाईप सेमीकंडक्टर इज. आता यामध्ये तुम्हाला हे सगळं माहीत पाहिजे की पी टाईप सेमीकंडक्टर कसा तयार होतो, एन टाईप कसा तयार होतो. आता पी टाईप कधी तयार होतो, ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटीनं. एन टाईप कधी तयार होतो, पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटीनं, बरोबर. सो यातली ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी शोधायची आहे थोडक्यात आपल्याला. ओके, तर यातली ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी ही इंडियम आहे. इंडियम, बोरॉन, ॲल्युमिनियम ह्या कसल्या ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी आहेत. आणि आर्सेनिक, अँटीमोनी आणि फॉस्फरस ह्या पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी आहेत. याची सुरुवात कशी केली होती आपण, एन टाईपनी करतो बघा. एन टाईप म्हणजे पहिला आपण एन टाईप बघतो. त्या एन टाईपमध्ये हे 3 जण घेतो आपण, अँटीमोनी, आर्सेनिक, फॉस्फरस. बघा, अँटीमोनीला आपण SB म्हणतो, आर्सेनिकला आपण AS म्हणतो आणि फॉस्फरसला आपण P म्हणतो. आणि त्याच्यानंतर आपण पी टाईपमध्ये कोण सांगतो, पी टाईपमध्ये हे इंडियम एक घेतो, ॲल्युमिनियम घेतो आणि बोरॉन घेतो. ह्या ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटीज आहेत आणि ह्या पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटीज आहेत, लक्षात ठेवा. सो पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी एन टाईप सेमीकंडक्टर तयार करतात आणि ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी पी टाईप, होल शिल्लक राहतो ना. आणि पेंटाव्हॅलंटमध्ये 4 बॉन्ड तयार झालं की 1 इलेक्ट्रॉन शिल्लक राहतो. त्यामुळे एन टाईपमध्ये पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी डोप केली जाते. डोपिंगचा अर्थ माहीत आहे, सिलिकॉन आणि जर्मेनियममध्ये ते ॲड केले जातात बाहेरच्या इम्प्युरिटीज. एक्सटर्नल इम्प्युरिटी ॲड केल्यानंतर डोपिंग म्हटलं जातं त्याला. ओके, सो इंडियम ऑप्शन असेल या क्वेश्चनचा. नेक्स्ट 12 नंबर क्वेश्चन बघा. व्हॉट इज द चेंज इन रेजिस्टन्स अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ सेमीकंडक्टर व्हेन इट्स टेम्परेचर इन्क्रीज्ड. ओके, आता टेम्परेचर जर इन्क्रीज केला तर कंडक्टिव्हिटी ऑब्वियसली वाढणार आहे. हे मागाशी मी तुम्हाला सांगितलं. टेम्परेचर इन्क्रीजेस, करंट इन्क्रीजेस, म्हणजेच कंडक्टिव्हिटी इन्क्रीजेस ना. आणि कंडक्टिव्हिटी इन्क्रीज झाली तर रेजिस्टिव्हिटी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. सो बघा, सो रेजिस्टिव्हिटी आहे ना पहिला, हे बघा इथं रेजिस्टन्स आहे पहिला, नंतर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आहे. म्हणजे आर आणि आय काय होईल असं विचारलेलं आहे. सो आर काय होईल, कमी होईल असं लिहितो आहोत, आणि आय काय होईल, वाढेल. बघा, सो ह्या ॲरोवरनं लक्षात येतं आहे का बघा, सी ऑप्शन का मी लिहिलेलं आहे. सो रेजिस्टन्स कमी होणार ना, का तर टेम्परेचर वाढले असं आपण म्हणूया. ओके, टेम्परेचर इन्क्रीज झालेलं आहे तर रेजिस्टन्स कमी होणार आहे आणि कंडक्टिव्हिटी वाढणार आहे, का तर करंट फ्लो व्हायला चालू होतो सेमीकंडक्टर्समध्ये. आणि ॲब्सोल्यूट झिरोला करंट किंवा तो ॲज अ इन्सुलेटर म्हणूनच काम करतो आहे. ओके, नेक्स्ट. इफ G1, G2 अँड G3 डिनोट the forbidden energy gaps for insulators, semiconductors and conductors, then very simple question, कुणाचा फॉरबिडन एनर्जी गॅप हा जास्त असतो. तर मगाशी मी सांगितलं होतं की इन्सुलेटरचा जास्त असेल, म्हणजे G1 सगळ्यात जास्त असणार आहे, G2 थोडासा कमी असेल आणि G3 अगदीच 0 असेल. इज इट करेक्ट? तुम्हाला हे मी थोडंसं डायग्रामच्या फॉर्ममध्ये पण दाखवतो. हे थेरॉटिकल आलं म्हणून मी सांगतो तुम्हाला. जस्ट सपोज VB CB, जर हा गॅप ग्रेटर दॅन 3 EV और 5 EV असेल तर हे झालं इन्सुलेटर. देन VB CB थोडासा गॅप कमी दाखवला, म्हणजे ग्रेटर दॅन 1 EV किंवा लेस दॅन 3 EV असेल तर हा झाला सेमी कंडक्टर. आणि हा जर गॅप असा ओव्हरलॅप दाखवला,
म्हणजे कोण CB VB, तर हे कोण झाले कंडक्टर. अशा असतात बघा, तुम्हाला ह्या कदाचित रिकॉल होतील थोड्याशा. म्हणजे थोडक्यात इन्सुलेटरमध्ये गॅप जास्त असतो हे मला सांगायचं आहे. नेक्स्ट, look at the question. The potential barrier for a semiconductor diode is 0.6 volt at room temperature. The approximate value of its potential barrier if its temperature is increased by 20% is. ओके, सो टेम्परेचर इन्क्रीज केलेलं आहे, म्हणजे थोडक्यात टेम्परेचर वाढवल्यामुळं पोटेन्शियल बॅरियरमध्ये काय फरक पडेल, एकतर वाढेल का कमी होईल हे थोडंसं ओळखावं लागेल आपल्याला. ओके, आता मला सांगा, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की सेमीकंडक्टरसाठी जनरली टेम्परेचर जर वाढवलं, आता रूम टेम्परेचर आहे 0.6, बट ते जर टेम्परेचर आपण इन्क्रीज केलं तर कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होणार आहे, बरोबर. कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होणार आहे म्हणजे रेझिस्टिव्हिटी डिक्रीज होणार आहे. मग कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होणार याचा अर्थ ते जे बॅरियर पोटेन्शियल होतं ना त्याची व्हॅल्यू कमी होणार आहे. आता हा तुम्हाला अर्थ नीट समजतोय का बघा, हे मी थोडंसं तुम्हाला डायग्रामच्या स्वरूपात पण सांगेनच डेफिनेटली. ओके, म्हणजे येणारं आन्सर हे आपलं 0.6 पेक्षा कमी असणार आहे. लक्षात येते का बघा. सो एक लॉजिकली सांगू शकता तुम्ही 0.6 पेक्षा कमी म्हणजे हा ऑप्शन नसेल, हाही नसेल, हाही नसेल, म्हणजे कुठला ऑप्शन असेल, डी असेल. लक्षात आलं का बघा. याचा अर्थ काय आहे हा मी थोडक्यात मी तुम्हाला पुढेही डायग्राम याची करून दाखवतो. तोपर्यंत आपण हा 15 क्वेश्चन बघूया. इन ए सेमीकंडक्टर द एनर्जी गॅप बिटवीन द व्हॅलन्स अँड कंडक्शन बँड इज 1.1 EV. एक्सप्रेस इट इन जूल. झालं, हे मगाशी आपण बघितलं होतं, EVचं जूल आणि जूलचं EV बघितलं होतं. EVचं जूल कसं करतो, 1.6 × 10⁻⁹ सिंपल मल्टिप्लाय करा, तुम्हाला म्हणजे आन्सर कसं मिळेल बघा. 1.1 EV आहे ना, सो इट बिकम्स 1.1 × 1.9 × 10⁻⁹. चला, हे मल्टिप्लिकेशन केलं की तुम्हाला आन्सर मिळेल. सो क्वेश्चन नंबर 15साठी हे आन्सर येतं का चेक करा. 1.76 × 10⁻⁹ जूल. बी ऑप्शन असेल. ओके, 14चा डी आला आणि 15चा बी आला. आता हा 14चा जो डी आला ह्याचं मी थोडंसं एक्सप्लेनेशन देतो तुम्हाला. आता जनरली कसं असतं बघा, PN जंक्शन हा असा असतो, इकडं P असेल, इकडे EN असेल, तर इथे एक बॅरियर तयार झालेलं असतं. जेव्हा PN जंक्शन एकत्र येतात तेव्हा बॅरियर म्हणजे ह्यांच्यातलेच आयन्स असतात, पॉझिटिव्हला निगेटिव्ह होतात आणि निगेटिव्हला पॉझिटिव्ह होतात, आणि इथं एक बॅटरी टाईप तयार झालं ना, हे जस्ट मिनिट, इथे हे बॅटरी टाईप तयार झालं, हे छोटं आणि हे निगेटिव्ह छोटं आहे आणि हे पॉझिटिव्ह मोठं आहे. सो हे जे बॅटरी टाईप आहे ना त्यालाच आपण काय म्हणूया, बॅरियर पोटेन्शियल म्हणूया. बघा अर्थ लक्षात येतोय का, बॅरियर पोटेन्शियल. तर हे जनरली 0.6 किंवा 0.7 व्होल्ट एवढं असतं. आता मला सांगा, हे 0.6 व्होल्ट म्हणजे त्याची कपॅसिटी झाली कोणाची, त्या बॅरियर पोटेन्शियलची. ठीक आहे, ही त्याची कपॅसिटी झाली. आता हे बॅरियर पोटेन्शियल असं ब्रेक केलं जातं इकडून लाईक दिस. ओके, मग ब्रेक केल्यानंतर काय होतं, करंट फ्लो व्हायला चालू होतो. कळलं इथपर्यंत. आता आपण काय करतोय की हे रूम टेम्परेचरला, हे जे बॅरियर पोटेन्शियल आहे 0.6 व्होल्ट हे रूम टेम्परेचरला, सो तेव्हा काहीतरी करंट त्याच्यामधनं फ्लो होतं असं आपण म्हणतो. आता हे टेम्परेचर आपण इन्क्रीज केलं, सो टेम्परेचर इज टू बी इन्क्रीजेस. मला सांगा, टेम्परेचर इन्क्रीज केलं तर करंट अजून जास्त फ्लो होणार आहे असं दाखवतो मी. करंटची व्हॅल्यू वाढणार आहे. मग करंटची व्हॅल्यू जर वाढली तर याचा अर्थ काय, हे जे बॅरियर होतं ना, इथली भिंत, ही जी भिंत आहे ही काय झाली, ब्रेक करण्यासाठी थोडंसं कमी काय म्हणू आपण त्याला, कमी व्होल्टेजची गरज पडली करंटला, म्हणजे बॅरियर पोटेन्शियल काय झालं, डिक्रीज झालं. म्हणून येणारा आन्सर हे 0.6 पेक्षा लेस असणार आहे. याचा अर्थ कळला का बघा, कन्सेप्ट कळली का बघा. म्हणून जे बाकीचे ऑप्शन्स आपण कंपेअर केले तर बाकीच्या ऑप्शन्समध्ये सगळ्या व्हॅल्यूज ह्या 0.6 आणि 0.6 पेक्षा जास्त होते, त्यामुळे आपल्याला कमी व्हॅल्यू शोधायला लागली. दॅट्स वाय आपण ते 0.4 इतकं आन्सर लिहिलं. रिझन समजला, बॅरियर पोटेन्ची कन्सेप्ट समजली, थेरीमध्ये पण कदाचित समजली असेल, जरी समजली नसेल तरी तुम्ही या पद्धतीनं लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट, पुढचा क्वेश्चन पहिला थिअरॉटिकलच आहे. विच इज द रॉंग स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. ओके, चला,
रॉंग स्टेटमेंट शोधायचं आहे. पहिलं स्टेटमेंट बघा, टू गेट पी टाईप सेमीकंडक्टर सिलिकॉन शुड बी डोप्ड विथ पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी. येस. आता पी टाईपसाठी मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं, पी टाईपसाठी ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी लागते ना, बरोबर. ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी इंडियम, ॲल्युमिनियम, बोरॉन, बरोबर. आणि पेंटाव्हॅलंट कोण होतं? फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमोनी. सो पहिलंच सेंटेन्स रॉंग आहे बघा. झालं. सो 21साठी डायरेक्ट तुम्ही ऑप्शन ए म्हणू शकता. आता बी, सी आणि डी पण चेक करून बघूया. इलेक्ट्रॉन्स आर मेजॉरिटी कॅरियर्स इन एन टाईप सेमीकंडक्टर. येस, करेक्ट आहे. एन टाईप, एन नावातच कोण आहे बघा, एन, एन फॉर निगेटिव्ह. सो एन म्हणजे निगेटिव्ह, म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या निगेटिव्हमध्ये एन टाईपमध्ये कशी असते? जास्त असते. सो दिस इज द करेक्ट ऑप्शन. ए पी एन जंक्शन यूज्ड ॲज अ रेक्टिफायर. येस, रेक्टिफायर आहे. रेक्टिफायरचा अर्थ काय? ए सीचं कन्व्हर्जन डी सीमध्ये होतं. आता याचा ॲक्च्युअल आणि इन डिटेल जो अर्थ आहे ना, ए सी टू डी सीचं कन्व्हर्जन किंवा रेक्टिफायर, रेक्टिफिकेशन प्रोसेस, हे सगळं जो 12चा आपला सेमीकंडक्टर डिव्हायसेस टॉपिक आहे त्याच्यामध्ये आहे. ओके. आणि नेक्स्ट, द रेजिस्टन्स ऑफ ॲन इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. ऑब्वियस आहे, टेम्परेचर वाढवलं तर कंडक्टिव्हिटी काय होते? वाढते, म्हणजेच करंट वाढतो. मग रेजिस्टन्स काय होईल? कमी होईल. असा लगेच विचार करा, लॉजिकली थोडंसं समजून घ्यायचं की नक्की काय त्याच्यामध्ये दिलेलं आहे आणि आपण काय फाइंड आउट करतोय ते. ओके, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन 22 बघा. इन ॲन इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर the number of conduction electron is 6 into 10 to the 19 per cubic meter. How many holes are there in a semiconductor of size 1 cm, 1 cm, 1 mm? हे व्हॉल्यूम दिलेलं आहे बघा थोडक्यात, 1 सेंटीमीटर इंटू 1 सेंटीमीटर इंटू 1 mm. ओके, तर थोडंसं हे आपण मॅथमॅटिकल आहे, बघूया काय करता येईल याच्यामध्ये. ठीक आहे. सो प्युअर सेमीकंडक्टरची कंडिशन आहे, प्युअर सेमीकंडक्टर. सो फॉर प्युअर सेमीकंडक्टर जेवढे इलेक्ट्रॉन्स असतात, म्हणजेच मी लिहितो नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स तेवढेच होल्स असतात, म्हणजे नंबर ऑफ होल्स. बघा, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजेच नंबर ऑफ होल्स असतात. आता व्हॉल्यूम दिलेला आहे, व्हॉल्यूम कसं दिलेलं आहे? 1 cm इंटू 1 cm इंटू 1 mm दिलेलं आहे. याचं कन्वर्जन कसं करूया आपण? 10 to the minus 2 इंटू 10 to the minus 2 इंटू 10 to the minus 3 मीटर क्यूब होणार बघा, कारण ते सगळे सेंटी मिलीबद्दल मी लिहून ठेवलं. सो इट बिकम्स 10 to the minus 7 मीटर क्यूब. चला, दिलेलं व्हॅल्यू तर आपण कन्वर्ट करून ठेवली. ओके. सो नंबर ऑफ होल्स, मला सांगा आता इलेक्ट्रॉन्स किती दिलेले आहेत? 6 इंटू 10 to the 19. सो हे व्हॉल्यूम आहे, सो तेवढ्या फॉर्ममध्ये ते काय होतील? इन्क्रीज होतील. सो 6 इंटू 10 to the 19 इंटू 10 to the minus 7. सो इट बिकम्स, इथं लिहितो मी 6 इंटू 10 to the 12. दिस इज द आन्सर. ओके. सो सी ऑप्शन चेक करा, दिस विल बी द आन्सर. लक्षात आलं का बघा? सो प्युअर सेमीकंडक्टरसाठी हा फॉर्म्युला आहे. अजून एक ह्याच्यावरचे आपण न्यूमरिकल बघणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण ॲक्च्युअल फॉर्म्युला यूज करून कशा पद्धतीने एक्झाम्पल्स सोडवलेले आहेत हे बघणार आहोत. बट प्युअर सेमीकंडक्टरचा पहिला फॉर्म्युला लक्षात ठेवा, एन आय आणि एन ईची व्हॅल्यू सेम असते. सॉरी, एन एच म्हणूया आणि एन ई म्हणूया आपण, म्हणजेच नंबर ऑफ होल्स आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्युअर सेमीकंडक्टर लाईक सिलिकॉन असेल, जर्मेनियम असेल, यांच्यासाठी कशी असेल? सेम असेल. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन. ओके, नेक्स्ट ओके, हा आत्ताच झालेला आहे आपला. येस, 29, 30 आणि 31. 29चा AIEEE 2002चा क्वेश्चन आहे. ओके. बाय इन्क्रीजिंग द टेम्परेचर द स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर अँड सेमीकंडक्टर. ओके. सो विथ इन्क्रीज इन टेम्परेचर द रेजिस्टिव्हिटी ऑफ कंडक्टर इन्क्रीजेस. बरोबर, किंवा बाय इन्क्रीजिंग द टेम्परेचर द स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर अँड सेमीकंडक्टर
आता कंडक्टरची काय होणार आहे, रेजिस्टिव्हिटी इन्क्रीज होणार आहे आणि सेमी कंडक्टरची मात्र डिक्रीज होणार आहे बघा. सो सी ऑप्शन असेल 29. लक्षात येते का बघा, मी थोडंसं एक्सप्लेनेशन देतो याचं. आपण याचा एक मगाशी कॉपर आणि सेमी कंडक्टरचा एक क्वेश्चन बघितलेला होता, त्याच्यामध्ये त्यातलं थोडंसं तुम्हाला हे इम्पॉर्टंट लक्षात ठेवावं लागेल. सेमी कंडक्टरचं बऱ्याच वेळेला मी मगाशीही सांगितलं, मगाशी एक्झाम्पल येऊन गेलं बघा. टेम्परेचर इन्क्रीज केलं की करंट इन्क्रीज होतो. ओके, आणि करंट इन्क्रीज झाला की रेजिस्टन्स डिक्रीज होतो आणि रेजिस्टन्स डिक्रीज झाला की रेजिस्टिव्हिटी डिक्रीज होते. बघा मी कोणासाठी लिहिलं आहे, सेमी कंडक्टरसाठी लिहिलं आहे. ओके, हे जनरली कंडक्टरसाठी काय असतं बघा, मी या साईडला लिहितो कंडक्टर म्हणतो इथं. सो कंडक्टरसाठी काय केलं, टेम्परेचर इन्क्रीज केलं. ठीक आहे, जर टेम्परेचर इन्क्रीज झालं तर करंट डिक्रीज होतो. ओके, रेजिस्टन्स इन्क्रीज होतो आणि रेजिस्टन्स इन्क्रीज झाला की रेजिस्टिव्हिटीसुद्धा इन्क्रीज होते. हे मेटलसाठी होतं आणि हे इकडचं जे आहे ते सेमी कंडक्टरसाठी असतं. सो हा एक रिझन तुम्ही लक्षात ठेवून 29साठी सी ऑप्शन आहे म्हटलं तरी चालेल, की कंडक्टरची स्पेसिफिक रेजिस्टन्स किंवा रेजिस्टिव्हिटी म्हटलं ना ती इन्क्रीज होणार आहे आणि सेमी कंडक्टरची रेजिस्टिव्हिटी ही डिक्रीज होणार आहे. नेक्स्ट 30 नंबर बघूया. इन सेमी कंडक्टर्स ॲट रूम टेम्परेचर. ओके, ॲट रूम टेम्परेचर आलेलं आहे आणि सेमी कंडक्टरची कंडिशन आहे. सो ऑप्शन बघूया. द व्हॅलन्स बँड इज कम्प्लिटली फिल्ड अँड द कंडक्शन बँड इज पार्शली फिल्ड. ओके, द व्हॅलन्स बँड इज कम्प्लिटली फिल्ड, द कंडक्शन बँड इज कम्प्लिटली एम्प्टी आणि तिसऱ्यामध्ये द व्हॅलन्स बँड इज पार्शली एम्प्टी अँड द कंडक्शन बँड इज पार्शली फिल्ड. सो 30साठी डी ऑप्शन असेल बघा करेक्ट. रिझन सांगतो मी तुम्हाला, थोडंसं मी मागाशी दाखवलं होतं. व्ही बी व्हॅलन्स बँड, सी बी कंडक्शन बँड, बरोबर. आणि कंडिशन म्हणजे पार्टिकल कुठला आहे, एकतर सेमी कंडक्टर आहे आणि तो रूम टेम्परेचरला आहे. सो पार्टिकल म्हणजे सेमी कंडक्टर जर रूम टेम्परेचरला असेल तर त्याची कंडक्टिव्हिटी असणार आहे. मग कंडक्टिव्हिटी असेल याचा अर्थ याच्यामध्ये थोडेफार इलेक्ट्रॉन्स, याच्यामध्ये थोडेफार इलेक्ट्रॉन्स असणार आहेत, बरोबर. म्हणजे दोघांमध्ये पण थोडंफार इलेक्ट्रॉन्स होल्स अवेलेबल असणार आहेत, कारण कंडक्शन सुरू आहे ना. लक्षात येते, वरचे जर ऑप्शन्स बघितले तर कोणीतरी एम्प्टी आहे, कोणीतरी फील्ड आहे, कोणीतरी कम्प्लिटली फील्ड आहे असं सांगितलं आहे, कोणीतरी कम्प्लिटली एम्प्टी आहे असं सांगितलं आहे. बट डी ऑप्शनमध्ये आपल्याला असं लक्षात येते की कंडक्शन आणि व्हॅलन्समध्ये कोणी ना कोणीतरी प्रेझेंट आहे. बघा थोडीशी हिंटसुद्धा समजणं गरजेचं आहे. हिंटवरती तुम्हाला ती थेरी लक्षात येईल, त्या थेरीमध्ये तुम्ही जाल आणि काय नक्की थेरीमध्ये आपण शिकलेलो आहे हे थोडंसं रिकॉल व्हायला मदत होईल. ओके, नेक्स्ट 31 क्वेश्चन बघूया. ए सेमीकंडक्टर हॅज फॉस्फरस ॲज इम्प्युरिटी देन इट विल हॅव. ओके, सेमीकंडक्टर हॅज फॉस्फरस. तर आता फॉस्फरससाठी तुम्हाला इम्प्युरिटी फॉस्फरस आहे. सो फॉस्फरस इम्प्युरिटी जर असेल तर आपण पहिल्यांदा सेमीकंडक्टर डिफाईन करूया. ओके, चला. सो फॉस्फरस म्हणजे पेंटाव्हॅलंट आहे बघा. ठीक आहे, फॉस्फरस इज द पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी. आठवतलं मगाशी मग फॉस्फरस पेंटाव्हॅलंट. पेंटाव्हॅलंटचा अर्थ 5 इलेक्ट्रॉन्स. 5 इलेक्ट्रॉन्स सिलिकॉनमधले 4 इलेक्ट्रॉन्स. सो यातले 4 आणि यातले 4 बॉन्ड तयार करतील आणि 1 इलेक्ट्रॉन शिल्लक राहील. काय म्हटलं मी, फॉस्फरस इज द पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी and if this impurity is added to the semiconductor, so we can say that the n-type semiconductor is to be formed. Why n-type? Because 1 electron is to be remaining. बघा थोडंसं मी आन्सर आधी सांगतो मग अजून एक्सप्लेनेशन देतो तुम्हाला. सो n-टाईप तयार झाला. मग n-टाईपमध्ये कोण असतं, Ne ग्रेटर असतो NH पेक्षा. सो बी ऑप्शनमध्ये, बरोबर का. सो थोडक्यात मी स्ट्रक्चर सांगतो. हा समजा फॉस्फरस आहे, तर हे आपला सेमीकंडक्टर सिलिकॉन, हा सेमीकंडक्टर सिलिकॉन, हा सेमीकंडक्टर सिलिकॉन असं केलं जातं ना जनरली. हा सिलिकॉन. तर फॉस्फरसचे 4 सिलिकॉनचे 4 हे असे बॉन्ड्स तयार करतात. हे बॉन्ड्स असे इथं दाखवले जातात आणि 1 इलेक्ट्रॉन अवेलेबल राहतो. मग 1 इलेक्ट्रॉन म्हणजे 1 एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन. मग असे नंबर ऑफ ॲटम झाले तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय होतात, इन्क्रीज होतात.
मग नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजेच NEचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतं कोणापेक्षा, NH पेक्षा. सो NE मीन्स नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड NH मीन्स नंबर ऑफ होल्स. सो N टाईप सेमीकंडक्टर तयार झाल्यामुळे आपल्याला तो ऑप्शन NE ग्रेटर दॅन NH सांगावं लागतं. ठीक आहे, पुन्हा एकदा मी थोडं क्वेश्चन्स येस अलग लक्षात बघा. सो हा ऑप्शन आपण सांगितलेला होता. ठीक आहे, नेक्स्ट. येस, नेक्स्ट क्वेश्चन. A germanium specimen is doped with aluminium. The concentration of acceptor atoms is 10 to the 21 atoms per meter cube. The intrinsic concentration of electron hole pairs is 10 to the 19 per meter cube. So what is the concentration of electron in the specimen? म्हणजे थोडक्यात NE ची व्हॅल्यू आपल्याला इथं फाइंड आउट करायची आहे. म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द स्पेसिमन. ओके, चला मी थोडंसं याचा आन्सर डिटेलमध्ये लिहितो. मॅथमॅटिकला आहेत बघा. आता हे दोन्ही क्वेश्चन्स बघूया आपण. चला, सगळ्यात पहिल्यांदा जर्मेनियम हा डोप केलेला आहे कुणाबरोबर, ॲल्युमिनियम बरोबर. ठीक आहे, ॲल्युमिनियम कसली, ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी आहे ना. ट्राय म्हणजे 3, मग ट्रायव्हॅलंट आलं की पी टाईप तयार होणार आहे, बरोबर ना. सो ॲल्युमिनियम ही ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी असं लिहितो इथं मी, ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी. आणि ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी काय तयार करते, पी टाईप सेमीकंडक्टर तयार करते असंही लिहितो इथं मी, बरोबर आहे. सो जर्मेनियम इज डोप्ड विथ ॲल्युमिनियम. सो ॲल्युमिनियम इज ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी. सो वी कॅन से दॅट देर इज अ फॉर्मेशन ऑफ द पी टाईप सेमीकंडक्टर. मग फॉर्मेशन ऑफ पी टाईप सेमीकंडक्टर म्हणजे NH, दॅट इज नंबर ऑफ होल्स दिलेला आहे 10 to the 21 ॲटम्स पर मीटर क्यूब. यांनाच आपण ॲक्सेप्टर म्हणूया, ॲक्सेप्टर ॲटम्स. हे माहीत आहे ॲक्सेप्टर आणि डोनर म्हणजे काय. इलेक्ट्रॉन्स N टाईपमध्ये डोनर असतात बघा. ओके, N टाईप्समध्ये डोनर आणि याच्यामध्ये ॲक्सेप्टर. ठीक आहे, चला आता एक फॉर्म्युला तुम्हाला थेरीमध्ये झालेला आहे की NE इंटू NH इज इक्वल टू NI स्क्वेअर. ओके, सो NE म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, NH म्हणजे नंबर ऑफ होल्स, आणि ते NI जे आहे ना ते इलेक्ट्रॉन होल कॉन्सन्ट्रेशन असं म्हटलं जातं, किंवा जी कॉन्सन्ट्रेशनची व्हॅल्यू आहे. आता ती कॉन्सन्ट्रेशनची व्हॅल्यू दिलेली आहे बघा तुम्हाला, 10 to the 19 ॲटम्स पर मीटर क्यूब असं दिलेलं आहे. सो NI इज इक्वल टू 10 to the 19 ॲटम्स पर मीटर क्यूब. म्हणजे थोडक्यात NI ची व्हॅल्यू मिळाली, NH ची व्हॅल्यू मिळाली, आपल्याला NE ची व्हॅल्यू कशी काढता येईल. सो NE इज इक्वल टू, हे मी NI स्क्वेअर लिहितो आणि आपण हे NH लिहितो. ओके, सो NI स्क्वेअर म्हणजे तुम्हाला 10 to the 19 याचा स्क्वेअर करावं लागेल, म्हणजे 10 to the 38 होईल हे, बरोबर. आणि डिवायडेड बाय हे 10 to the 21 होईल. सो 10 to the 38 आणि मायनस 21 किती पॉवर राहील, हे 7 आणि 1. सो 10 to the 7, 10ची 17 पॉवर राहील ना. युनिट हेच काय युनिट आहे, ॲटम्स पर मीटर क्यूब. ओके, सो वी कॅन से दॅट NE हा जो NE आहे तो किती येईल, 10 to the 17 येईल. सो ऑप्शन्समध्ये तुम्ही थोडंसं बघू शकता, ए ऑप्शन आहे बघा. ए ऑप्शनमध्ये तुम्हाला कळेल की हे आन्सर त्याचं ए आहे. ठीक आहे, सो हा थोडासा टाईप एक हे कॅल्क्युलेशनचा टाईप आहे, आणि यातला हा एवढाच एक फॉर्म्युला आहे बघा, NE NH NIचा. हा थेरीमध्ये पण एक्सप्लेनेशन होतं याचं. सो हा कदाचित क्वेश्चन असा एक मॅथमॅटिकल म्हणून इम्पॉर्टंट आहे आणि तो येऊ सुद्धा शकतो. ठीक आहे, नेक्स्ट. ओके, सेम टाईपचा एक क्वेश्चन घेऊया. 36 बघा. चला आता 35 झालं आपलं, 10 to the 17 आन्सर आलं, ए ऑप्शन आलं बघा. 36 बघा क्वेश्चन काय आहे. ए प्युअर जर्मेनियम क्रिस्टल कंटेन्स 8 into 10 to the 27 atoms per meter cube. Okay, it is converted into p type semiconductors
conductor by doping it with gallium atoms, okay, in the proportion of 1 gallium atom per 4 into 10 to the 6 germanium atoms. How many gallium atoms are present per centimeter cube of the semiconductor? ओके, पर सेंटीमीटर क्यूब आपल्याला इथं फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल नंबर ऑफ जर्मेनियम ॲटम्स लिहूया. किती आहेत? 8 into 10 to the 27 पर मीटर क्यूब. ॲटम्स पर मीटर क्यूब. ओके, आता पर सेंटीमीटर क्यूब करून घेऊया हे. सो नंबर ऑफ जर्मेनियम ॲटम्स पर सेंटीमीटर क्यूब करतो मी. ओके, सो 8 into 10 to the 27 आणि इंटू किती होणार मला सांगा? सेंटीमीटर क्यूब. खाली सेंटी क्यूब आणायचं आहे, म्हणजे वरती पण सेंटी क्यूब आणला पाहिजे. आणि सेंटीचा अर्थ किती? 10 to the -2 आणि त्याचा क्यूब वरती लिहायचा आहे तुम्हाला, तर ते खाली सेंटी होणार आहे ना. सो वरती 10 to the -2 चा क्यूब लिहिला तर किती होणार? -6 होणार आहे. सो आता हे कशामध्ये झालं कन्वर्ट? ॲटम्स पर सेंटीमीटर क्यूब. कशासाठी आपण बघा, कारण आपल्याला सेंटीमीटर क्यूबमध्येच ते आन्सर विचारलेलं आहे, त्यासाठी आपण थोडक्यात म्हटलं. ठीक आहे. सो देअरफॉर आता डोपिंग कोणाचं केलेलं आहे? गॅलियम ॲटमचं केलेलं आहे. सो कसं लिहायचं बघा. सो नंबर ऑफ गॅलियम ॲटम्स पर सेंटीमीटर क्यूब इज इक्वल टू, तर जर्मेनियमचं किती आहे? हे वरचं 8 into 10 to the हे 27 into 10 to the हे -6 आणि डिवायडेड बाय, तुम्हाला त्या ह्याचं कॉन्सन्ट्रेशन किती दिलेलं आहे बघा क्वेश्चनमध्ये? 4 into 10 to the 6 दिलेलं आहे. 4 into 10 to the 6 बघा. सो हे फक्त सॉल्व करावं लागेल. ठीक आहे. सो गॅलियम ॲटम पर 4 into 10 to the 6 जर्मेनियम ॲटम, म्हणजे पर अमाऊंट जी आहे ना ती 4 into 10 to the 6 आहे, म्हणून ती पर अमाऊंट टाकली त्याच्यामध्ये. आणि सेंटीमीटर क्यूबमध्ये आहे का? तर आहे, कारण 10 to the -6 मध्ये कन्वर्ट करून घेतलं ना. सो हे सोडवलं की आपल्याला आन्सर मिळेल. मग ह्याचा आन्सर बघा, हे 4 होईल आणि बाकीचं सगळं तुम्ही ॲडजस्ट करू शकता. सो 27 - 6 हे 21 होईल आणि 21 मध्ये जो खालचा 6 आहे तो वरती गेला तर काय होईल? मायनस होईल. सो तुम्हाला 2 into 10 to the 15 एवढं मिळेल आन्सर. 2 into 10 to the 15. सो सी ऑप्शन आहे बघा. येस, सो सी ऑप्शन इज करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. ओके, नेक्स्ट. ओके, वन अनदर क्वेश्चन विच इज अगेन ऑफ सेम टाईप. आताचे जे दोन झाले तशामधलाच आहे हा सुद्धा क्वेश्चन. प्युअर सिलिकॉन ॲट 500 Kelvin हॅज इक्वल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड होल्स, कॉन्सन्ट्रेशन ऑफ 1.5 into 10 to the 16 per meter cube. Doping by indium increases NH to 4.5 into 10 to the 22 per meter cube. So the doped semiconductor is op. ओके, सो मगाशी आपण जो Ne आणि NHचा जो फॉर्म्युला यूज केलेला आहे ना, तोच फॉर्म्युला या ठिकाणी यूज करायचा आहे. ठीक आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा जे कॉन्सन्ट्रेशन दिलं आहे ते किती आहे बघा? 1.5 into 10 to the 16. मी कॉन्सन्ट्रेशनला नोटेशन Ni असं म्हटलं होतं. आणि डोपिंग बाय इंडियम इन्क्रीजेस NH. सो NH इन्क्रीज झाला म्हणजे NH किती झाला आहे? 4.5 into 10 to the 22 आहे. म्हणजे डायरेक्ट तुम्हाला याच्यावरून NEची व्हॅल्यू काढता येईल बघा. ठीक आहे, जो Ne आहे तो आपल्याला याच्यावरून डायरेक्ट मिळेल. सो आधी आपण Ne फाइंड आउट करून घेऊया. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग ओळखूया की हा Ne जर आल्यानंतर हा कुठला टाईप तयार झाला, आणि त्यानुसार मग आपल्याला हे सांगता येईल की Ne लहान आहे, NH
कोण आहे, म्हणजे मोठा आहे लहान आहे. सो एन ई आणि एन एच मधलं कम्पॅरिझन केलं की आपल्याला तो एन टाईप आहे का पी टाईप आहे हे थोडंसं सांगता येईल. ठीक आहे, चला. सो एन ई बघा, तुम्हाला इथं एन ई एन ई एन ई एन ई दिलं, चारही ठिकाणी एन ई फाइंड आउट केलेला आहे. म्हणजे आपल्याला थोडक्यात एन ईची व्हॅल्यू काढावी लागेल. फॉर्म्युला मागाशी काय लिहिलं होतं आपण, एन आय स्क्वेअर काय असतं, एन ई आणि एन एच इतकं असतं. ठीक आहे, सो आपल्याला एन ई काढायचं आहे. सो आपण एन ई लिहूया, एन आय स्क्वेअर अपॉन एन एच लिहूया. ठीक आहे, आता एन आय म्हणजे कॉन्सन्ट्रेशन 1.5 × 10⁶, 1.5 × 10⁶ याचा स्क्वेअर होईल आणि डिवायडेड बाय एन एच म्हणजे किती आहे, 4.5 × 10⁻22 होईल बघा. ओके, सो हे तुम्ही हवं तर सॉल्व करू शकता. सो याच्यावरून आपल्याला एन ईची व्हॅल्यू मिळेल. सो विल गेट द एन ई दॅट इज इलेक्ट्रॉन कॉन्सन्ट्रेशन 5 × 10⁹ per meter cube. ओके, सो दिस इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आता एवढे मिळाले. नंबर ऑफ होल समजले, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन समजले. चला आता नंबर ऑफ होल्स आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्समधलं कम्पॅरिझन करूया. ठीक आहे, तर हे आहे 5 × 10⁹ आणि एन एच किती आहे बघा, 4.5 × 10⁻22 आहे बघा. दिस इज द एन एच and this is the Ne. So obviously we can say that NH is greater than Ne. बघा इथपर्यंत समजला का? म्हणजे आपल्याला होल आणि इलेक्ट्रॉन मधलं कुणाचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे हे समजलं. तर याच्यावरून आपण सांगूया की होलचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. मग मला सांगा आता होलचं जर कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर कुठल्या टाईपचा सेमीकंडक्टर तयार होणार आहे? तर ऑब्वियस आहे की पी टाईपचा सेमीकंडक्टर तयार होणार आहे. म्हणजे थोडक्यात इंडियमचं डोपिंग केल्यानंतर, ओके, म्हणजे थोडक्यात आपण इंडियमला पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी म्हणूया, ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी म्हणूया. सो ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी इंडियम जर डोप केली सिलिकॉन बरोबर तर आपल्याला पी टाईप सेमीकंडक्टर तयार झालेला बघायला मिळेल. ओके, सो ऑप्शन बी असेल बघायचं. ठीक आहे, सो झाले ऑलमोस्ट सगळे टाईप आता याच्यातले कवर झालेले आहेत. बेसिक टॉपिक आहे अगदी 11चा, त्यामुळे फार काही डिटेल आणि डिटेलिंगमध्ये तुम्हाला याचा सांगण्यात तसा काही अर्थ नाही. कारण 12चा जो सेमीकंडक्टर डिव्हायसेस आहे तो थोडासा आपल्याला डिटेलमध्ये बघावा लागेल, तोही आपण बघूया. आणि त्याच्यावरची सुद्धा सगळी थिअरी, कारण त्याच्यामध्ये ऑल सेमीकंडक्टर डिव्हायसेसचा स्टडी आपल्याला करायचा आहे. म्हणजे कुठले कुठले ॲक्च्युअल डिव्हायसेस आहेत, मग त्याच्यामध्ये रेक्टिफायर्स किंवा लॉजिक गेट्स, LED, फोटोडायोड, सोलर सेल, हे सगळं त्या तुम्हाला डिव्हायसेसमध्ये येतं. त्यामुळे जो 12चा आपला जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत आणि त्याच्यामध्ये सेमीकंडक्टर डिव्हायसेसचा इन डिटेल मग स्टडी करूया. ओके, सो हे जे 11th आणि 12चे दोन्हीही सेमीकंडक्टर रिलेटेड टॉपिक आहेत ते ऑलमोस्ट याच्यामध्ये थेरॉटिकल कन्सेप्ट आहेत. थोडंसं टॉपिकचा अभ्यास करत असताना तुम्हाला मी म्हणेन की बऱ्याच टर्म लक्षात ठेवाव्या लागतात किंवा पाठांतर करावं लागतं, कारण थेरॉटिकल आहे. याच्या आधीचे टॉपिक कसे होते, मॅक्सिमम फॉर्म्युले पाठ करत होता तुम्ही आणि त्याच्यावरून न्यूमरिकल सोडवायचं. बट याच्यामध्ये थोडंसं कमी प्रमाणामध्ये न्यूमरिकल. आता हा जो टाईप आहे हा एवढाच टाईप 11च्या सेमीकंडक्टरमध्ये आहे. बाकी याच्या व्यतिरिक्त असा दुसरा कुठला मॅथमॅटिकल पॉईंट किंवा कुठला फॉर्म्युला तयार झाला आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला सॉल्विंग करायचं आहे असं अजिबात नाही आहे. त्यामुळे मॅक्सिमम थेरॉटिकल, कन्स्ट्रक्टिव्ह, डायग्रॅमॅटिकल, ग्राफिकल असं रिप्रेझेंटेशन ह्या पूर्ण सेमीकंडक्टर आणि सेमीकंडक्टर डिव्हायसेसमध्ये आहे. त्यामुळे तुम्हाला थोडासा विचार करताना दोन्ही टॉपिकचा तसा विचार करा, व्यवस्थित प्लॅन करा दोन्ही टॉपिकचा. जेवढं मी हायलाईट्स आणि हिंट्स देता येतात तेवढं मी नक्कीच देतो आहे. तुम्हाला फक्त तेवढं इम्प्लिमेंटेशन करून त्याच्यावर क्वेश्चन सोडवायचे आहेत. ओके, त्याच्यानंतर आपण सेमीकंडक्टर डिव्हायसेस बघूया. तोपर्यंत हे व्यवस्थित करा. याच्या रिलेटेड सेमीकंडक्टर डिव्हायसेसमध्ये DPP देईन मी, तो DPP मग तुम्ही तशा पद्धतीनं सॉल्व करा. ओके, चला भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू सो मच.